हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर मी इकडे रवे आप्पे बनवले होते. तर हे बघा, एक मी कट करून दाखवते. तो खूप छान असे मऊसत आणि खूप चवदार असे हे रवे आप्पे झाले होते. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 2 वाट्या रवा घेतलेला होता. 1 ते 2 वाटे मी रवा घेतलेला होता. आता हा रवा आपण चाळून घेणार आहोत. 2 वाट्या रवा आहे, हा चाळून घेणार आहोत. आता हा सर्व रवा चाळून झाला आहे. त्यानंतर इकडे मी दही घेतलेलं आहे. पूर्ण दही आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडं थोडं करून आणि चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता परत मी थोडंसं होतं ते दही पुन्हा टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर खूप घट्ट नाही राहू द्यायचं आहे. मस्त सैल असे हे रवा आप्पे आपल्याला बनवायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप सैल असं हे पीठ लागेल. तर यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया. खूप घट्टसर आहे. रवा सर्व पाणी ओढून घेतो. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तर खूप खट्टे मिठा असं मस्त हे रवा आप्पे लागत्या. खायला पण खूप चवदार लागत्या. आता मी याला चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. हे मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. थोडं पाणी टाकून मिक्स करून आणि याला बाजूला साईडला ठेवायचं आहे. आता हे पूर्ण बॅटर आपलं चांगलं मिक्स करून घेतलं आहे मी. आता याच्यावर आपण हे मस्तपैकी झालं आहे, याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे मुरायला. त्याच्यासाठी आता आपण फोडणी बनवणार आहोत. फोडणी बनवण्यासाठी इथे मी 4-5 मिरच्या घेतल्या आहे. मिरच्याला आपण बारीक कट करून घेणार आहोत. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही थोड्या जास्त मिरच्या घेऊ शकता. इथे मी थोड्या मिरच्या घेतल्या आहे. मिरच्या कट करून झालेल्या आहे. आता इकडे मी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून कोथिंबीरला पण मी बारीक कट करून घेणार आहे. आता आपली ही कोथिंबीरसुद्धा कट करत आलेली आहे मी. त्यानंतर आपण एक कढीपत्ता घेणार आहोत. कढीपत्ता पण आपण घेणार आहोत. कढीपत्त्याने चव छान येते. थोडा कढीपत्ता घेतला आहे. एक कांदा घेतला आहे. त्याची साल काढून घेतली आहे आणि आपण त्याला मस्त बारीक चिरून घेणार आहोत. आता कांदा पण मी बारीक चिरून घेणार आहे. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा माझे आप्पे कसे झाले होते. आता इकडं मी कांदा चिरून घेतलेला आहे. आता इकडं मी 2-3 चमचे तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची कट केलेली होती, मिरची टाकून घेणार आहोत. मिरचीला तेलामध्ये चांगली तडतडू देऊ आहे. त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे. कढीपत्ता टाकणार आहोत. थोडंसं हिंग टाकणार आहे. चांगलं परतू देणार आहे. त्याच्यानंतर एक कट केलेला कांदा, त्याच्यावर थोडंसं मीठ, थोडी हळद आणि आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर, कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि ती चांगलं मिक्स करून घेणार आहे. आपली आता ही फोडणी जवळजवळ थोडी शिजू द्यायची आहे. मग आपली फोडणी ही तयार आहे. आता आपली ही तयार झालेली आहे. मग अशी मी हे रव्यामध्ये दही टाकून हे भिजत ठेवलेलं होतं. आपण आता ही फोडणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता ही सर्व मी टाकून घेतलेलं आहे. आता मी चमचा घेणार आहे आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे. तर कधी मुलांना डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता. तर खायला खूप स्वादिष्ट हे रवे आप्पे लागतात. आता मी हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे. यात तुम्हाला वाटलं थोडंसं सुकं झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी किंवा दही ॲड करून तुम्ही चांगलं मिक्स करून घेऊ शकता.
आता हे माझं व्यवस्थित मिश्रण झालेलं आहे. मी थोडं पाणी टाकून घेत आहे कारण खूप घट झालेलं आहे. रव्याने सर्व पाणी शोषून घेतलं आहे. आता हे एकदम व्यवस्थित आपलं हे मिश्रण आप्यासाठी तयार आहे. इकडे मी गॅस पेटवणार आहे. गॅसवर आप्पे पात्र ठेवणार आहे. आता आप्या पात्रांवर आपण थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत. याच्यावर मी सर्व तेल टाकून घेणार आहे. सर्व आप्पे पात्र तेलाने थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित आप्या पात्राला तेल लावून घेऊ शकता. आता इकडे मी जे आपलं मिश्रण आहे ते मिश्रण घेऊन मी पूर्ण आप्पे पात्र भरून काढणार आहे. यात जवळजवळ 12 आप्पे एकाच वेळेत निघतात आणि आप्यांना जास्त उशीर नाही लागत. झटपट असे रवे आप्पे होतात. आता मी सर्व पात्र भरून देणार आहे. आता आपले सगळे रवे पात्र मी भरून घेतलं आहे. आप्यांचं पात्र रव्याने. आता मी झाकण ठेवणार आहे आणि थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढून घेतलं आहे. आता बघू शकता हलकेसे गोल्डन असा कलर रव्या आप्याला यायला लागले आहे. तर हे बघा, सर्व आप्पे मी आता पलटून घेणार आहे. खूप पटकन असे रवे आप्पे पटकन पलटले जातात व्यवस्थित शिजल्यावर. आता मी एवढे सगळे उलटे करून घेणार आहे. उलट्या साईडनी भाजून घेणार आहे. आता हे बघा, हे पूर्ण मी सर्व रवे आप्पे मी उलटे करून घेतले आहे. आता याला व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता हे भाजत आलेले आहे. आता मी कढईमध्ये काढून घेणार आहे. तर हे बघा, आपले किती छान असा कलर आलेला आहे. आता मी परत दुसरे टाकून घेणार आहे. असे सगळे करून मी रवे आप्पे बनवले होते.